फेब्रुवारीला आपण सायन्स डे म्हणजेच शास्त्र हा दिवस आपण बघतो. सायन्स इज ऑल परवेसिव्ह असं म्हणतात, कारण की ते आपल्या अवतीभोवती आपल्या जगण्यात आणि एकंदरीतच आपल्या पुढच्या डेव्हलपमेंटमध्ये पुढच्या प्रवासात सुद्धा ते आहेच आहे. असं म्हणताना आपण थोडंसं आज शालेय स्तरावर येणार आहोत की जी सायन्स हे मुलांमध्ये रुजवलं जातं. आपण जेव्हा सायन्स म्हणतोय तेव्हा ढोबळमानाने आपण प्रामुख्याने 3 विषयांकडे बघतो की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि त्या अनुषंगाने काहीसं येणारं मॅथमॅटिक्स. पण एकंदरीतच मला वाटतं सायन्स हा दृष्टिकोन आहे. इट इज अ पर्स्पेक्टिव्ह. आणि हा दृष्टिकोन आपल्याला फक्त काही विषयांपुरता मर्यादित न ठेवता व्हाय, हू, वेअर, व्हॉट हे आपल्याला सातत्याने आपल्या अवतीभोवती सगळ्याच विषयांमध्ये लागतं. त्याला लागणारं प्रॅक्टिकल नॉलेज, त्याला लागणारं लॉजिक हे आपल्याला समजावून घ्यायला लागतं आणि मगच आपण दैनंदिन व्यवहार किंवा आचरण हे करू शकतो. पण असं असताना आपण नेहमी बघतोय आजकालच्या जगण्यात सुद्धा की आपण जे शिकतोय त्याच्यातली थिअरी आणि जे आपण कार्य करतोय त्याच्यातली प्रॅक्टिस याच्यामधली दरी वाढत चालली. हा गॅप जो आहे बिटवीन थिअरी अँड प्रॅक्टिस याच्याबद्दल कायम बोललं गेलेलं आहे. काहीशे उपाय सुचवले जातात, काहीशे उपाय केले पण जातात, पण अजूनही म्हणावं तसा त्याच्यात बदल होत नाही. हा बदल नेमका कुठे व्हायला पाहिजे, तो कुठल्या स्तरावर यायला पाहिजे, ही दरी जर का आपल्याला कमी करायची असेल तर त्यासाठी काय उपाययोजना करायच्या लागतील, याच विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ती चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर आज 3 शिक्षक शालेय स्तरावरचे उपस्थित आहेत. माझ्याबरोबर आहे लक्ष्मीकांत सर, लक्ष्मीकांत संत सर. आणि सर हे नाशिक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक आहेत. अतिशय प्रयोगशील आणि कृतिशील शिक्षक म्हणून यांची ओळख आहे. माझ्याबरोबर आहेत राजेंद्र पवार सर. हे रिटायर झालेले आहेत, पण ते मुख्याध्यापक संघाचे सुद्धा पदाधिकारी होते आणि मुलांना अनेक पिढ्या ते बघतायत आणि त्यांच्याबरोबर त्यांनी त्यांची डेव्हलपमेंट बघितली. माझ्याबरोबर आज आहेत देवरे सर. देवरे सर नमस्कार. हे स्वामी विवेकानंद शाळेत शिकवतात आणि एकंदरीत आपण यांच्याशी आज सायन्स या विषयावर आणि मुळात त्यातील प्रॅक्टिकल म्हणजे प्रयोगशाळा या विषयावर आपण चर्चा करणार. तर सायन्स दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना सुद्धा शुभेच्छा. आणि आपण अशीच अपेक्षा आधीच करूयात की एक सायंटिफिक ॲटिट्यूड किंवा एक शास्त्रीय दृष्टिकोन घेऊन आपली पिढी पुढे मोठी होईल, कारण की तो दृष्टिकोन जसं मी म्हटलं तो जास्त महत्त्वाचा आहे. तुमच्या शिकवण्यामध्ये तुम्ही सातत्याने सर हा प्रयत्न करत राहिलाय की मुलांना शिकवणं हा एक भाग झाला तरी त्यांची दृष्टी वाढावी, त्यांचं विजन वाढावं. तर एकंदरीत सायन्सचा दृष्टिकोन याकडे तुम्ही कसं बघता? खरं तर सायन्स विज्ञान हा विषय हा अनुभवातून शिकणारा विषय आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तसं आपण विज्ञानामध्ये जितकं प्रॅक्टिकल करू, जितके एक्सपेरिमेंट करू, तितकं आपलं ज्ञान हे पक्कं होत चालतं. एक अशी थिअरी मांडली जाते की आपण शिक्षक जेव्हा फक्त बोलून शिकवतात तेव्हा मुलं फक्त 10% 20% ते ग्रहण करतात, परंतु तेच साधनातनं ते शिकले तर ते 70% शिकतात. पण जर ते स्वतः करून शिकले तर ते मात्र 100% शिकतात आणि त्यांच्या ते चिरकाल स्मरणात राहतं. आणि विज्ञान हा विषय तर पूर्णपणे प्रात्यक्षिक आणि प्रयोगांवरच आधारित आहे. मग त्याच्यासाठी शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रात्यक्षिक आणि प्रयोगानेच तो विषय शिकवण्याचा प्रयत्न हा निश्चितच केला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. पण त्यातून एक दृष्टिकोन कसा विकसित व्हावा मुलांमध्ये अशी तुमची अपेक्षा? तर विज्ञान विषय शाखेचा जो विज्ञान एक दृष्टिकोन घडवण्यासाठी निश्चितच योग्य ठरेल. आणि विज्ञानाच्या प्रयोगातून आणि प्रात्यक्षिकामधून विद्यार्थ्यांमध्ये एक कारक कौशल्यांचा विकास होतो. म्हणजे त्याला कृती करताना किती काळजी घेतली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे, सफाईदारपणा त्याच्यामध्ये येतो, कृतींचा क्रम लक्षात ठेवावा लागतो. या सगळ्या गोष्टींमुळे एक ज्याला आपण असं म्हणूया की एका दोरीत काम करणारा व्यक्ती तयार होतो, शिस्तबद्ध व्यक्ती तयार होत असतो. आणि म्हणून प्रयोगाचं महत्त्व विज्ञान विषयामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे की जे विद्यार्थ्याचा दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्व सुद्धा घडवू शकतं. खरं आहे.
सर, आपण नेहमी सायन्समध्ये असं म्हणतो की वेर देर इज अ कॉज देर इज अन इफेक्ट, एक कॉज इफेक्ट रिलेशनशिप असते. जर का या मुलांना आपण प्रयोगशील बनवलं तर त्याचा इफेक्ट, जसं सर म्हणतात टेस्टी भाताला मिळायची, क्रिस्टलायझेशनची पेट्री डिश काय असते, ते क्रिस्टलायझेशन फसलं तर काय होतं, ते नेमकं झालं तर काय आनंद होतो, मायक्रोस्कोप कसा होतो, त्याच्या खाली टेस्ट त्या स्लाइड्स कशा बनवायच्या. पण आता मला असं समजलं की मुलांना हे फारसं हाताळायलाच मिळत नाही, त्यांना एक डेमॉन्स्ट्रेशन म्हणून वर्गात दाखवलं जातं. तर काय सध्याची परिस्थिती आहे? आपण जागतिक विज्ञान दिनाच्या निमित्ताने ही चर्चा करत आहोत. हो. तर मुळात आपण लहान होतो त्यावेळेस रांगेत आपल्याला प्रयोगशाळेत घेऊन जात अगदी. होते. मात्र आता आपल्याला प्रयोगशाळेत अतिशय कमी शाळा आहेत अशा की त्यांना सुसज्ज अशा प्रयोगशाळा आहेत. बऱ्याच अशा शाळा आहेत की त्यांना प्रयोगशाळा नाहीत. प्रयोगशाळा असतील तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य ठेवलं जातं आणि प्रत्यक्ष प्रयोगासाठी लागणारं साहित्य हे सुद्धा त्या शाळेनं उपलब्ध नसतं. याला कारण अनेक आहेत की मिळणारं अनुदान वगैरे हा एक वेगळा प्रश्न आहे. परंतु मुलांना जर प्रयोगशाळेत जाऊन प्रत्यक्ष प्रयोग करण्याची जर संधी मिळाली तर तो मुलगा ती कृती लिहिताना केवळ त्या प्रयोगवहीमध्ये न पाठ करता ती कृती प्रत्यक्ष केल्यामुळे तो प्रत्यक्ष चांगल्या प्रकारे लिहू शकेल. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे नुसतं ऐकून आणि बघून जे आपले अध्ययनाची जी पद्धत आहे, प्रक्रिया आहे, तिच्यात फार फरक पडतो. आपण प्रत्यक्ष जर एखादी कृती केलेली असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे ती प्रत्यक्षात उतरवण्याचा अत्यंत चांगली मदत होते. म्हणून विज्ञान प्रयोगशाळा ह्या चांगल्या प्रकारे अद्ययावत व्हाव्यात. या विज्ञान दिनाच्या दिवशी मी एवढंच सांगेन की प्रत्यक्ष प्रयोगशाळेत जाऊनच मुलांना प्रयोग दाखवणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर, तुम्हाला असं वाटतंय का की आजकालच्या सगळ्या आपण म्हणतो की व्हर्च्युअल लर्निंग झालंय आणि या 2 वर्षाच्या काळात तर कोविडमध्ये आपण सगळंच ऑनलाईन केलंय. तर एक आर्ग्युमेंट याच्यात नेहमी अशी येते की प्रत्यक्ष नाही केलं आणि व्हर्च्युअली बघितलं तरी मुलं शिकतायत, ते जास्त चांगलं शिकू शकतील किंवा ते जास्त चांगलं बघू शकतील. तर ही आर्ग्युमेंट व्हॅलिड राहते का, किंवा तुम्हाला अजूनही वाटतंय की प्रत्यक्ष मुलांना ती संधी मिळायलाच पाहिजे? नाही, ती प्रत्यक्षात ती संधी मिळायलाच पाहिजे. सरांनी सांगितल्याबरोबर लर्निंग बाय डुईंग हे कॉन्सेप्ट मुलांच्या मनात, म्हणजे मुलांनी शिक्षकांनी ॲज अ गायडर त्यांना ते दिलंच पाहिजे. पण तुमचा अनुभव काय, एकंदरीत सर्वसाधारणपणे मुलांचा हे करण्याचा उत्साह किती असतो? त्यांना जर आपण समजा प्रॅक्टिकली एखादी प्रॅक्टिस बुक दिली, तुम्हाला किती जरी त्यांना वाचून डोकंपट्टी जरी करायला लावली तर मुलं त्याच्यामधलं खूप काही घेणार नाही. पण तेच जर त्या मुलांना सांगितलं की तुम्ही हे करा बरं, म्हणजे त्यांना एम सांगायचा नाही की काय आहे, फक्त आपण तिथे उभं राहायचं, मुलांना सांगायचं की तुम्ही असं असं करा. तर ज्यावेळेस करता, जेव्हा ते कन्क्लुजन होतो, ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की आफ्टर डुईंग दिस वी हॅव गॉट दिस, सो ते त्यांना म्हणजे फार वेगळं एक सॅटिस्फॅक्शन आणि लर्निंग मुळात देतं. हो. सरांनाच मी थोडं ॲड करतो. तर सरांनी जसं सांगितलं की विज्ञान आणि प्रात्यक्षिक, प्रयोग आणि प्रात्यक्षिक ह्या तंत्राचं सगळ्यात महत्त्वाचं जो हेतू आहे तो असा आहे की ज्या अमूर्त कल्पना असतात त्या समजण्यासाठी त्या प्रयोगाच्या प्रात्यक्षिकाची गरज असते. दुसरं एक म्हणजे सूत्र, त्यानंतर संकल्पना, या नियम, ह्या घोकमपट्टीतून त्यांची सुटका व्हावी. याच्यासाठी मी विज्ञान विषयाव्यतिरिक्तही प्रयोग कुठे राबवता येतात ते पण सांगतो. आपण एक समजा उदाहरण घेतलं की आपल्याला पायथागोरसचं प्रमेय शिकवायचं. मी सरळ गेलो, त्यांना सांगितलं कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. त्यांनी ते सूत्र पाठ केलं, परंतु ते का आहे हे जर त्यांना माहीत नसेल तर ते पुढे ते त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकणार नाही. तेच जर मी त्यांना सांगितलं की 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 2 बाजू असलेला एक काटकोन त्रिकोण काढा, आणि मग तो काटकोन त्रिकोण काढल्यानंतर 3 सेंटीमीटर बाजूवर तुम्ही त्याला एक स्क्वेअर तयार करा, 4 सेंटीमीटरच्या बाजूवर पण स्क्वेअर करा आणि उरलेल्या बाजूवर पण स्क्वेअर तयार करा, आणि त्याचे 1-1 सेंटीमीटरचे समान स्क्वेअर तयार करा. जी बाजू असते तिथे बरोबर 9 स्क्वेअर तयार होतात. 4 सेंटीमीटरची बाजू असते तिथे 16 स्क्वेअर तयार होतात, आणि इकडे जी असते तिची आपण सांगितलेली नाही आहे किती लांबी आहे, तिकडे 25 स्क्वेअर तयार होतात.
आणि मग त्यांना विचारायचं की बघा रे, तुम्ही 3 सेंटीमीटरकडे किती स्क्वेअर आहेत? 9. इकडे किती आहेत? 16. दोघांची बेरीज करा, किती झाली? 25. आता इकडचे मोजा, 25. मग याच्यातून तुमच्या काय लक्षात येत आहे बरोबर. की पहिल्या बाजूचा वर्ग केला आणि दुसऱ्याही बाजूचा वर्ग केला आणि त्यांची जर बेरीज केली तर तिसऱ्या बाजूच्या वर्गा एवढी बेरीज येते. हे त्यांना प्रत्यक्ष करून समजलं. बरोबर. कसोट्या शिकवतो आपण. 2ची कसोटी असेल, 0ची कसोटी, 2ची कसोटी, 5ची कसोटी, 10ची कसोटी. सांगायचं काहीच नाही, फक्त फळ्यावर मांडून दाखवायचं की बघा 2ने 4ला भाग जातोय, 6ला भाग जातोय, 8ला. मग तिथे सगळ्या मांडल्यानंतर बघा रे, 2ने ज्या एक संख्येच्या एकच स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक आहेत त्याच संख्यांना भाग जातो. मग याच्यावरून तुमच्या काय लक्षात येतं की 2ने 0, 2, 4, 6, 8 या संख्यांना भाग जातो म्हणजे जातो. अशा पद्धतीने जर आपण त्यांना त्यांच्यासमोर प्रॅक्टिकल दिलं तर ते मुलं शिकतात. अगदी खरं आहे सर. मी थोडं तुम्हाला इथे एक छोट्याशा गोष्टीचं एक आठवण करून देते. सरांचीच मुलं होती आणि तुम्ही वर्ल्ड इन मोशन मध्ये हो. त्यांना तयार Yes, केलं yes. की मुलं काय शिकू शकतात किंवा दिलं तर मुलं काय ग्रहण काय करू घडू शकतात. तर त्याचं थोडंसं नक्कीच. तुम्ही आठवण दिली. बघा, आम्ही SAE इंडिया अंतर्गत वर्ल्ड इन मोशन नावाची एक जागतिक स्तरावर ज्या व्हेकल्स बनवणाऱ्या कंपनीज आहेत त्यांची स्पर्धा असते. त्याच्यामध्ये न्यूटनच्या नियमांवर आधारित जेट टॉय आणि स्कीमर अशी 2 खेळणी बनवली जातात. त्या मुलांना न्यूटनचा नियम माहिती नाही, क्रियेच्या विरुद्ध प्रतिक्रिया घडते हे माहीत नाही, नियम कोणताही पाठ नाही, पण त्या नियमांचा उपयोग करून जी खेळणी तयार केली त्या खेळणी तयार करण्याच्या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी सलग 3 वर्ष नॅशनल लेवलला खेळले. त्याच्यामध्ये चेन्नईला ज्या वर्षी गेले होते तिथे फर्स्ट रनरअप ठरले. दिल्लीला दोन्ही संघ गेले महाराष्ट्रातनं जिंकून, तिथे ते खेळले पण दुर्दैवाने जिंकू नाही शकले. परंतु त्याच्या पुढच्या वर्षी चंदीगडला झालेल्या स्पर्धेमध्ये नॅशनल चॅम्पियन होऊन नाशिकला परत आले. आणि महानगरपालिकेच्या शाळेतले विद्यार्थी आहेत. अक्षरशः त्या विद्यार्थ्यांना त्याच्या मागचं प्रिन्सिपल त्यांना स्वतःलाच शोधायला लावलं. त्यांना बाकीचं काहीच माहीत नव्हतं. त्यांना फक्त एकच कळायचं, फुग्यामध्ये हवा फुंकली की ती नळीतून बाहेर येताना गाडी पुढे पळते. हे प्रिन्सिपल त्यांना कळलं की क्रियेच्या विरुद्ध प्रतिक्रिया घडते. अशा पद्धती. त्यानंतर स्कीमरमध्ये तेच तत्व आहे की जितकं घर्षण जितकं कमी होईल तितकी गाडी जोरात जाणार आहे. म्हणजे हे जे विज्ञानाचे जे प्रिन्सिपल आहेत हे त्यांना त्याच्यातनं शिकवले. आणि एका महानगरपालिकेच्या शाळेतले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर जाऊन जिंकून येतात फक्त ते त्यांच्यामध्ये असलेल्या क्वालिटीमुळे आणि त्यांना योग्य संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांना गायडन्स मिळाला, संधी मिळाली आणि तुम्ही जसं म्हणता की त्यांची शिकण्याची तयारी. माझं हे उदाहरण घेण्याचं कारण मला असं वाटतं की मुलांना जसं आपण नेहमी म्हणतो ना की जसा आकार देऊ तसे ते घडतील. तुम्ही जसं त्यांना एक्सपोजर द्याल, या सायन्सचा आणि प्रॅक्टिकलचं एक्सपोजर द्याल, तितकं त्यांचं लर्निंग, जसं सर मगाशी म्हणाले की सगळ्यात महत्त्वाचं काय तर हे अध्ययन महत्त्वाचं आहे आणि ते त्याची येणारी पद्धत महत्त्वाची. म्हणजे घोकमपट्टी करून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फार काही आपली मेमरी रिप्रोड्यूस नाही करत, पण ते समजून केलं तर आपली मेमरी जरा चांगलं रिप्रोड्यूस करते. तर या सगळ्यांमध्ये जेव्हा आपण आता हेच पिक्चर जर का प्रॅक्टिकल स्तरावर नेलं की जसं तुम्ही म्हणाले की एक छोटी गाडी बनवून दाखवली, तर आपण आजही म्हणतो की एखादा इंजिनियर जेव्हा शिकून बाहेर पडतो तर त्याला येणारा अनुभव आणि ऍक्च्युअल गोष्टी घडणार आहे याच्यामध्ये खूप गॅप आहे, ही दरी आहे, ज्याचा आपण सुरुवातीला उल्लेख केला. तर या शालेय स्तरावर काय घडलं पाहिजे स्तर की ही दरी आपण कमी करू शकतो? तर मला याच विषयावर बोलायचं आहे की प्रयोग आणि प्रात्यक्षिक याचा एक तिसरा जो महत्त्वाचा उद्देश आहे तो म्हणजे आपण विद्यार्थ्यांना जे काही अध्ययन करतो आणि ते अध्ययन त्या विद्यार्थ्यांनी कितपत आत्मसात केलंय हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी प्रयोग आणि प्रात्यक्षिक हे खूप महत्त्वाचं साधन आहे. कारण आपण जे काही त्यांना जी संधी उपलब्ध करून दिली त्या संधीमधून जर त्यांनी खरोखर ते ज्ञान मिळवलं असेल तर ते निश्चितच तो प्रयोग, ते प्रात्यक्षिक निश्चित चांगलं करणार. आणि त्याच्यातून आपल्याला सुद्धा शिक्षकाला हे पण कळणार आहे की अरे आपले विद्यार्थी कुठपर्यंत पोहोचले, अजून यांना काय देता आलं पाहिजे.
आपण यांना ही जी अध्ययन क्षमता जी आहे त्यांची ती तिथपर्यंत आणण्यासाठी आपण अजून कोणते त्यांना संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे हे शिक्षकाला सुद्धा किंवा कळतं. त्याच्यातल्या पद्धती कशा पद्धती बदलल्या पाहिजे. आता आजच आमची शिक्षण परिषद झाली. त्याच्यामध्ये अध्यापन तंत्र वापरताना कोणकोणत्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे याच्यावर पण आम्ही चर्चा केली. त्याच्यामध्ये सर्वच आता कदाचित हा विषय भरकटू शकतो. आता इतिहासासारखा विषय आहे हा. जर तुम्ही भूमिकाभिनय, कथाकथन, नाट्यकरण, एक काल्पनिक सहल किंवा मग ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपामध्ये त्यांना जर शिकवलं तर ते अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या लक्षात राहतं. किल्ले बनवण्याची स्पर्धा जर तुम्ही घेतली तर ते विद्यार्थी तो बनवलेला किल्ला, त्याचा आकार ते कधीच विसरत नाही की प्रतापगड असा आहे, रायगडाचा आकार असा आहे. भूमिकाभिनय नावाचा एक इतका सुंदर विषय आहे की आपण जर कल्पना करायची की मी प्रतापगड आहे, मी प्रतापगड आहे. मग प्रतापगडाने स्वतः बोलायला सुरुवात करायची, हो मी प्रतापगड. मग त्याची बांधणी कोणी केली, त्याच्यावर कोणकोणत्या राजांनी राज्य केलं, तिचे कोणकोणते इतिहासातले चांगले प्रसंग घडले हे त्याने स्वतः कथन करायचे. आणि हे जर आपण एका विद्यार्थ्याला दिलं तर तो विद्यार्थी आणि त्या वर्गातले विद्यार्थी कधीही विसरत नाही की प्रतापगड काय होता आणि प्रतापगडावरचा कोणताही प्रसंग ते विसरत नाही. म्हणजे ही जी प्रायोगिक करण्याची प्रक्रिया आहे ती फक्त सायन्स या विषयांपुरती मर्यादित न राहता ती सगळ्या विषयांना लागू पडू शकते. सर, तुमच्या अनुभवात असं तुम्हाला काय वाटतं की अशा पद्धतीने शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात काय फरक पडू शकतो? कॉन्फिडन्स हा फार महत्त्वाचा आहे की एक आत्मविश्वास निर्माण होतो. ही जी गोष्ट आहे मी स्वतः केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास फार मोठ्या प्रमाणात, दृष्टिकोन, व्यापक दृष्टिकोन होतो एक प्रकारचा. जर एखादी कुठलीही गोष्ट असेल, प्रयोग असेल, कुठल्याही सरांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्या विषयाचं असेल तर त्या विषयात स्वतः जाऊन, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मी प्रतापगड बोलतो आहे, तेव्हा जो बोलतो तो तेव्हा पाठांतर केल्यानंतर तो जेव्हा मांडतो त्याच्या डोळ्यासमोर तो प्रतापगड असतो, त्याचे सगळे खास कळगे माहिती असतात. म्हणून त्याच्यामध्ये एक प्रकारचा प्रायोगिकता असल्यामुळे आत्मविश्वास हा फार मोठा, व्यापक दृष्टिकोन वाढतो. अशा प्रकारचे अनेक प्रात्यक्षिक आणि शिकवण याच्यामध्ये हा फरक मला प्रत्यक्षाने जाणून आलेला आहे. त्याच्या व्यक्तिमत्वावरती चांगला विकास होतो, त्याच्यात एक कॉन्फिडन्स निर्माण होते आणि एक सक्षम नागरिक तयार होतो थोडक्यात. म्हणजे हे सगळी प्रोसेस शेवटी पुढे आपल्याला तिथेच न्यायची आहे. सर, तुम्हाला काय वाटतं की जर का अशा पद्धतीने शिकवलं तर मुलं काय रिस्पॉन्स देतात? ते सरांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे फार आनंदी असतात मुलं. त्यांना स्वतः केले असल्यामुळे त्यांना म्हणजे असं लादलं नाही जात. म्हणजे ते फ्रीली त्यांचं जे एक्सपोजर आहे ते फ्रीली बोलू शकतात. ते स्वतः त्यांचे वर्ड्स क्रिएशन, म्हणजे त्याचा नुसता फक्त सायन्समध्ये उपयोग न होता त्याचा लँग्वेजमध्ये सुद्धा उपयोग होतो. त्याचा एक्सप्रेशन, लँग्वेज, प्रेझेंटेशन सगळे इम्प्रूव्हमेंट होत राहतात त्याच्यामुळे. डेफिनेटली. एकंदरीतच ही प्रायोगिकता आहे की जी तुमच्या प्रयोगशाळेपासून सुरू होते. आणि जसं आता आपण याचा विचार केलाय की ही फक्त विज्ञान या विषयासाठी नाही तर सगळ्याच विषयांकडे, आणि तिथून त्याचा जो एक दृष्टिकोन तयार होणार आहे, जो वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होणार आहे, फक्त अभ्यासापुरता न मर्यादित राहता आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या सर्व घटनांसाठी, आपलं जे इंटरॅक्शन आहे सिच्युएशन्सला, स्टिम्युलसला, त्याच्यासाठी, आणि त्याच्यातून घडणारा एक कणखर, कॉन्फिडंट आणि अल्टिमेटली एक सक्षम नागरिक, आपण याच प्रक्रियेकडे बघतोय. ती प्रक्रिया सुरू होते की तो शिकतोय कसा. आणि ही प्रायोगिकता किंवा जसं सर म्हणतायत की प्रयोग हे सातत्याने त्याच्या आयुष्यात आले वेगवेगळ्या विषयांमधनं, तर हे निश्चितच चांगल्या पद्धतीने घडू शकेल. आपल्या विद्यार्थ्यांना आज काय हवं असेल तर त्यांना एक्सप्रेस करता येणं गरजेचं आहे, त्यांना एक्सपोजर मिळणं गरजेचं आहे. एक्सपोजर मिळालं तर ते एक्सप्रेस करू शकतील. त्याच्यामुळे त्यांना ती संधी उपलब्ध होणं, आणि ती संधी शालेय स्तरावर मुळातच जसं सरांनी सांगितलं की हे सगळं नियमामध्ये आहे. तुमच्या शाळेच्या मॅन्युअलमध्ये सगळं दिलेलं आहे की प्रयोगशाळा असली पाहिजे, आणि त्याचे कारण वेगळे आहेत. मला वाटतं तो एक वेगळा विषय होईल कट्ट्याचा. तर या सगळ्याचा नीट विचार करून शाळांनी आणि शिक्षकांनी मुलांना ती संधी उपलब्ध करून देणं, ते एक्सपोजर देणं,
हे खूप महत्त्वाचं वाटतंय आणि त्याकडे निश्चित विचार व्हावा, त्याबाबत विचार व्हावा हीच अपेक्षा आम्ही आज या मंचावर करतो आणि सगळ्यांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देतो. तुम्ही सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.